काय प्रेम असतं त्याचं लक्षण सांगतात. आणि अशा लक्षणाचा जर आसन दिसला तर समजून घ्यायचं हे कोण आहेत. तर ज्ञानी, ज्ञानोत्तर भक्ती प्रेम लक्षणात्मक. मग त्यांची अवस्था सांगतात. जो मी अद्वयानंद स्थिती त्या माझी ज्ञान्याशी प्रीती, ते प्रीतीची उपपत्ती ऐक निश्चिती उद्धवा. जो मी कसा आहे? अद्वय. माझ्या ठिकाणी द्वैत आहे का? नाही. माझं स्वरूप अद्वय अनंत नित्य निरामय असा असणारा. आणि त्या माझी ज्ञानी अशी प्रीती. आणि ज्ञानी त्यांच्यावर प्रेम करतात, म्हणजे माझ्यावर प्रेम करतात असं भगवान उद्धवजीला सांगतात. आणि ते प्रीतीची उपपत्ती. कोणती उपपत्ती? आता प्रीती म्हणजे प्रेम. आता जसं आपण संसारावर प्रेम करतो आणि प्रेम करतो म्हणून रडत होत, प्रेम करतो म्हणून हसत होत, तसं ज्ञानी पुरुष भगवंतावर जे प्रेम करतात आणि त्याच्या उपपत्ती सांगतो त्या ऐक म्हणतात. ज्ञानी अशी अतिवल्लभ जो मी परमात्मा स्वयंभ, ज्ञान्याचा परमलाभ मी पद्मनाभ निजधन. काय धन? काय त्यांना? पद्मनाभ हे निजधन आहे. आता पद्मनाभ आपल्याला धन आहे का? आणि जरी भेटला तर नाही वाटंग का घरी आपल्याला? हे यार कोण फॅन बंद करतं रे तीनदा तीनदा? ते बंद कर ना. काय म्हणतात? ज्ञानी अशी अतिवल्लभ. वल्लभ म्हणजे मालक, पती. मग भगवंताला काय समजलं पाहिजे आपण? पती समजलं पाहिजे. जसं राधाजी, मीराबाई वृंदावनला गेल्या. अनेक महान साधू होते, त्यांचं दर्शन घ्यावा म्हणून त्यांच्या कुटियावर गेल्या. आणि त्या ठिकाणी आता आमच्यासारखे शिष्यमंडळ होतं, मोठ्या लोकांकडे शिष्यमंडळ लई खतरनाक असतं. त्यांनी असा पडदा लावलेला होता. आणि आमचे महाराज स्त्रियाला दर्शन देत नाहीत आणि स्त्रियाचं मुख पाहत नाही. राधा म्हणजे मीराबाई बाहेर उभ्या राहून म्हणल्या, मी आजच ऐकलं 2 पुरुष आहेत म्हणून. काय म्हणतात त्या? मी आजच ऐकलं 2 पुरुष आहेत म्हणून. महाराज हे शब्द त्या साधकाच्या कानावर गेले, साधूच्या. त्यांनी पडदा बिडदा काढला आणि मीराबाईच्या डोक्यावर पायावर नतमस्तक झाले महाराज. मग जगात एक पुरुषोत्तम आहे, बाकीचे आपण दिसायला पुरुष आहेत पण वास्तव कोण आहेत? स्त्रियाच आहेत महाराज. म्हणून भगवंताला आपण कसं आळवलं पाहिजे? पती म्हणून आळवलं पाहिजे, पती म्हणून सेवा केली पाहिजे. आणि त्याच्याशिवाय तो पगळत नाही महाराज. त्याला प्राप्त करायचं असन तर प्रेम फक्त. मग असं या ठिकाणी जो मी परमात्मा स्वयंभ. मी कसा आहे? स्वयंभ आहे. माझी उत्पत्ती स्थिती लय काय आहे का? तर काहीच नाही. आणि ज्ञानियाचा परम लाभ. ज्ञानियाला काय लाभ आहे? तर हाच लाभ आहे. मी पद्मनाभ निजधन. काय म्हणतात? निजधन. जसं महाराज म्हणतात, जुनाट जुगातीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे, लोपले होते पारखीपणे ठाव चळणे चुकविला. मग आपलं ते झालं ना, राहिलं एकीकडं शोधायचं एककडं. ते जसं कीर्तनकार किंवा कथाकार सांगतात, बाईची सोय हरली, घरात हरली, पण संध्याकाळी बाहेर लाईटी लागल्या आणि रस्त्यावर चालू लागली. आता रस्त्यावर सोय आहे का? तसं आपलं झालंय.
ज्ञानियाशी जो स्वर्गचा तो मज वेगळा नाही मार्ग, ज्ञानियाचा जो मोक्ष भाग तो मी श्रीरंग निजात्मा. आता काय म्हणतात? ज्ञानियाशी जो स्वर्ग चांग. आता कशाला स्वर्ग चांग म्हटले या ठिकाणी? आता स्वर्ग, ज्ञानियाशी जो स्वर्ग चांग तो मज वेगळा नाही मार्ग. मग मला सोडून आहे का स्वर्ग? आता देव म्हणतो मला सोडून स्वर्ग आहे का? नाही. तो मज वेगळा नाही मार्ग, ज्ञानियाचा जो मोक्ष भाग तो मी श्रीरंग निजात्मा. मग ज्ञानी पुरुष काय प्राप्त करण्यासाठी? आता सगळेजण आपण जे परमार्थ करतो असं वाटतं आपल्याला, कशासाठी करायचं आहे? मोक्षासाठी. आणि तो मोक्ष भगवान परमात्मा सोडून आहे का? मग तो मी श्रीरंग निजात्मा, मीच त्यांचा. मग आता आपल्या सगळ्या हृदयामध्ये कोणी? तोच सर्वाच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, बुद्धीस पुरे हरणचे ते वस्तू मी गा. ज्ञानियाचे स्वधर्म साधन ते मी परमात्मा नारायण, मज वेगळे काही आन ज्ञात्याशी जाण असे ना. अशी दृष्टी किंवा अशी अवस्था प्राप्त होण्यासाठी काय करावं लागेल? काय केल्याने आपल्याला अशी अवस्था प्राप्त होईल? का होणारच नाही? हा, बोला जा. होईन का? मग कधी होईल आणि कशाने होईल? हा, निष्काम कर्माचं फल हे नाही, चित्तशुद्धी. निष्काम कर्माचं फल चित्तशुद्धी, ते तिथपर्यंतच, त्याच्याशिवाय होणार नाही. निष्काम कर्माशिवाय होणार नाही. पण ज्यांचं चित्त शुद्ध, आता कसं आहे, काहीचं पूर्वजन्मामध्येच कर्म उपासना झाली आणि त्यांचं आणि मधीच देह गेला, ते पुन्हा जन्माला येतात, मनुष्य देहाला पुन्हा येतात, पुन्हा साधू होतात. मग त्याला कर्म उपासना ते डायरेक्ट ज्ञानावरच आरूढ होतात. मग आपण म्हणतो त्यांना कसं काय प्राप्त झालं, आपलं तर आयुष्य गेलं, ज्ञानला कसं काय प्राप्त झालं? पण त्याची ह्या जन्मात नाही तर पूर्वजन्मात कर्म उपासना झालेली असते, म्हणून पुढचं प्राप्त होतं, तसं होत नाही. मग असा जो भगवान परमात्मा ज्ञानियाचे स्वधर्म साधन ते मी परमात्मा नारायण. मग दुसरं साधन आहे का त्यांचं? ज्ञानी पुरुषाचं एक धरीला चित्ती आम्ही रुक्माईचा पती. मग त्यो सोडून दुसरं कोणाचंही चिंतन किंवा दुसरं कोणाची आठवण करायचं काही काम आहे का? म्हणून तर संतांनी किंवा साधू लोकांनी जे आपल्याला दृष्टांत प्रमाण सांगितले, जसं पतिव्रतेचे हृदय पती वाचून, म्हणजे पतिव्रता स्त्री जशी आपल्या पती वाचून कोणाचाही विचार करत नाही, तसा साधक भक्त असन तर देवा वाचून विचार करीन का? नाही करणार. आणि जर विचार करीत असला तर तो भक्त नाही, मग तो निश्चित व्याभिचारी भक्त आहे. आणि मग त्याच्यासाठी नाथ महाराजांनी असं एक प्रमाण सांगितलं भागवतामध्ये, गोडी आवडे ते परपुरुषी. लक्ष द्या, गोडी आवडे ते परपुरुषी, मिथ्या लुडबुडी निजपती पाशी. ते पतिव्रता नव्हे जैशी, तैशी भक्ती व्याभिचारी. इतके दणके तर लागत नाही म्हणून सोडून द्या. हा, आता हे का साधं बोल नाही का? अरे वेशेमध्ये नेऊन घातलं ना, कुठं नेऊन घातलं आपल्याला?
मग मी परमात्मा नारायण मज वेगळे काही आण ज्ञात्याशी जाण असे ना. मग त्याला भगवंत सोडून दुसरं काही दिसतं का? नाही. जे जे दृष्टी दिसे विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल. असा अनुभव त्यांच्याकडे असतो. आणि हे सांगितलं जातं आपल्याला. कशासाठी सांगितलं जातं? जर आपण ह्याच मार्गाने गेलो तर निश्चित त्या स्थानापर्यंत पोचू. आणि आपल्या मताच्या मार्गाने गेलं तर जाऊत का? नाही जाणार. ज्ञात्याची स्वर्ग मोक्ष सुख मज वेगळे उरले नाही देख. मी चिदात्मा निज व्यापक भावे निष्टंक पावले. आता ज्ञानी पुरुषाला स्वर्ग मोक्ष सुख एक परमात्मा सोडून काही आहे का? मग त्याला मंदिरात जावं लागतं का? नाही जावं लागत महाराज. कुठं जायचं आहे का त्याला? कारण आहे तो भरलेलाच आहे ना. हो तो प्रोत भरलेला आहे. आणि ही अवस्था आपल्याला मनुष्य देहाला आलेल्या जीवाला प्राप्त करून घेता येते. नव्हे नव्हे आपल्याला हा नरदेह देवाने त्याच्यासाठीच दिलेला आहे. आता संसार ग्रस्ताश्रम पोरं बाळ धन दौलत हे याच्यामध्ये वृद्धी व्हावं म्हणजे ही पुढं लाईन सारखी चालत राहावं म्हणून केलंय. हे काय भोग भोगासाठी केलं का? हे दिलंय ते कशासाठी दिलंय? आणि हे कायमचं आहे का? अरे आगमापायी आहे. पत्नी असन तर किती दिवस भोग भोगता तुम्ही? काही काल 10-20 वर्ष. आता अगोदर होता का विषय? लहानपणी विषय होता का? आता राहिला का? मधल्याच काळात आला आणि गेला. काय केलं तुम्ही सांगा? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे येतात त्या आगमापायी येतात आणि आगमापायी जातात. पण त्या पठ्ठ्या मग ते जसं महाराज नाही म्हणता पक्षी अंगणी उतरती ते काय ते त्याची गुंतून राहती तैसे असावे संसारी. खरं जर पाहिलं अरे आपण कोणाला जगू शकत नाही. आपण आपल्या सत्तेवर जगू शकत नाही. आपण आपल्याही सत्तेवर जगू शकत नाही महाराज. तर दुसऱ्याला जगवणं आपल्या हातात कसलं काय? आणि ह्या व्रथाभिमानाने नसल्याला भार आपल्या डोक्यावर घेतो आणि वझे वाहत राहतात. आणि हे कीर्तनाच्या माध्यमातून किंवा भागवत कथा आहे रामायण कथा आहे ह्याच्यातून हे तुम्हाला ऐकायला भेटत नाही कुठं. आणि ते सांगतही नाही. ते मी सांगत नाही म्हणलं, ग्रंथात नाही म्हणलं नाही. म्हणून जीवानी साधकांनी किंवा वारकऱ्यांनी आपलं कल्याण कोणत्या प्रकाराने होईल त्या अनुषंगाने आपण चाललं पाहिजे तर आपलं भलं होण्याची शक्यता आहे. आणि जर नाही चाललं मग तुम्ही कितीही गण लावा पावशर गण लावा काही होणार नाही. मग मज वेगळे उरले नाही देख मी चिदात्मा. कारण दुसऱ्याचा विचार केला का नाही महाराज. तसं ज्ञानी पुरुषाचा अर्थ स्वार्थ परमार्थ एक भगवान सोडून दुसरं कोणीही नाही. आणि तो कसा आहे? आद्य आहे. त्याची उत्पत्ती झाली का नाही. आव्य आहे. त्याचा कधी ह्रास होतो का नाही. आणि अनंत आहे. मग आता त्यानी यानी प्रेम तेवढं केलं म्हणून त्यालाही तिथं यावं लागलं. आता देव कसा प्रेम करतो? ज्ञान विज्ञान निज संपत्ती झाल्या विन माझी प्राप्ती कोणाशी नव्हे स्वरूप स्थिती मदपदी गती ज्ञान विज्ञाने. काय म्हणतात? ज्ञान विज्ञान निज संपत्ती.
आता परोक्ष ज्ञान अप्रोक्ष ज्ञान याची संपत्ती प्राप्त झाल्यापासून मग नुसतं अप्रोक्ष जरी झालं तरी भागतं का तर नाही, परोक्ष झालं तरी भागतं का तर नाही. कारण माझे स्वरूप ज्ञान कोणालाही प्राप्त होत नाही. म्हणून साधक परोक्ष ज्ञान आणि अप्रोक्ष ज्ञानानेच माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. म्हणून विचार सागर ऐकावाच लागतो. बर का, म्हणून विचार सागर समजून घ्यावाच लागतो. आता परोक्ष म्हणजे काय ना अपरोक्ष म्हणजे काय? आणि अपरोक्ष म्हातारी कोण? अपरोक्ष म्हातारी कोण का? परोक्ष अप्रोक्ष. परोक्ष जगत ब्रह्म आहे पण मी नाही, जगत ब्रह्म आहे पण मी आहे का नाही, आणि मी ब्रह्म आहे जगतही ब्रह्म आहे असं दोन्ही अंगाने ज्यावेळेस आपल्याला यथार्थ ज्ञान होईल त्याच वेळेस आपल्याला ईश्वराचं स्वरूप कळन आणि ईश्वर प्राप्त होईल. तसं भेटन का देव? नाही महाराज. ते इथं सांगितलं आता स्पष्टच. ज्ञान विज्ञान संपत्ती झाल्या विना माझी प्राप्ती. कोणाशी नव्हे स्वरूप स्थिती मदपदी गती ज्ञान विज्ञाने. रेगा ओढून सांगितलं आता माझ्या पदावर यायचं असन तर ज्ञान आणि विज्ञान याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही असं या ठिकाणी नाथ महाराज म्हणतात. म्हणजे भगवानच बोलतात. करिता गुरुमुखे शास्त्र शुद्ध श्रवण तेने झाले जे म्हणजे ज्ञान त्याचा अनुभवतीची विज्ञान ऐक लक्षण त्याचे. महाराज काय शब्द येत? करिता गुरुमुखे शास्त्र शुद्ध श्रवण. गुरुच्या मुखाने सांगितलं कोण आहेस तू? तूच ब्रह्म आहेस, तत्वमसी, तू ब्रह्म आहेस असं ज्ञान त्याला सांगितलं. तेने झाले ते म्हणजे ज्ञान त्यांच्यापासून झालं काय मी ब्रह्म झालो असं ज्ञान झालं आणि त्याचा अनुभूतीची विज्ञान. आता विज्ञान कसं काय म्हटलं याला? सोपं वाटतं? सोपं वाटतं का? ऐक लक्षण त्याचे. विज्ञान का म्हणलं? विज्ञान कशाला म्हणते? जसं माऊली महावैष्णव म्हणतात अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे ज्ञान ते स्वरूपे होणे जायचे. आता अज्ञान कशाला, विज्ञान कशाला आणि ज्ञान कशाला? आणि असं आपल्या बुद्धीवर आरूढ झाल्याशिवाय जर आपल्याला गावच माहीत नाही प्रवासाला निघालो तर कोणत्या गावाला जायचं? आता गुरुमुखे शास्त्र शुद्ध श्रवण तेने झाले ते म्हणजे ज्ञान तत्वमसी किंवा तुम्हीच ते ब्रह्मा असं ज्ञान झालं. आणि अनुभवाने त्याला विज्ञान कशा का मानलं? आता नाही कोणाला सांगता येत. तुम्ही सांगू शकले तर सांगू शकता. आता हे ज्ञान कुठं झालं आपल्याला? आत्म्याला झालं का जीवाला झालं का वृत्तीला झालं? वृत्तीला ज्ञान झालं. कुठं ज्ञान झालं? वृत्तीमध्ये ज्ञान झालं. मग वृत्ती खरी आहे का? नाही ना. शेवट तिचाही बाद करावाच लागतो. बाद होतच असतो. वृत्ती ज्ञानाचा त्याग करायला सांगितला ना. ज्ञान गिळोनी गावा गोविंदा
मग ते झालं ना विज्ञान. कुठं गेलं ते? गेलं विज्ञानामध्ये. असं ज्यांनी जाणलं, काय म्हणतात ते, अनुभवतेची विज्ञान. अनुभव म्हणजे जाणणं. पण ते कोणाचं लक्ष नाही? ज्ञानी पुरुषाचं. आता हे महात्माजी झोपले, घडीभर लोळत आहे. हां, त्यांना माहिती हे खोटं, हे खरं आहे का, हादी हे खरं आहे का, आणि जे त्यांना ज्ञान येतं ते तरी खरं आहे का? वृत्ती ज्ञानाचे ना, त्याचाही बात करणंच आहे. आणि त्याच्याशी ऐक्य झालं की ते राहतच नाही. जसं नवरा नवरीन कलोऱ्या, नवरा नवरीची भेट झाली की कलोऱ्या राहतात का? राहतच नाही. त्यांना राहता येतं का? त्याचे दृष्टांत दिलेत. कोणते तरी अध्याय आहे हो, नाथ महाराजांना भारी दिले ते. म्हणजे त्याला प्रतिबंध कसा आहे, म्हणजे तिचं लग्न झालंय, त्या मुलीचं लग्न, हां, पडद्याचं नाही, तिचं लग्न झालंय, तिचा नवरा आहे, रूम आहे, पण त्या सगळेच त्या रूममध्ये झोपलेले, तर तिला संबंध कसा करता येईल? अशा प्रकारचे दृष्टांत दिलेत महाराज. तो प्रतिबंध. मग अनुभवेतीची विज्ञान, ऐक लक्षण त्याचे. आता पुढे लक्षण सांगतात. सोय स्वयंपाक केला जाण, न जाणे कटू मधुर लवण, जव चाकेला नाही आपण, ते दशा सज्ञान ज्ञान म्हणती. होई समजली का? पुन्हा वाचतो, ऐका. स्वयंपाक केला जाण, न जाणे कटू मधुर लवण, जव चाकेला नाही आपण, ते दशा सज्ञान ज्ञान म्हणती. हा आता ते रूपक झाला, दृष्टांत झाला. पण सिद्धांतात काय करायचं? पुढे काय म्हणतात ते दशा सज्ञान ज्ञान म्हणते. ते दशा सज्ञान ज्ञान म्हणती. पुढं काय म्हणतात ऐका. केलिया रसाचे रसस्वादन, सोय गोडी शिवी आपण, आईशी जे दशा ते विज्ञान, उद्धवा जान निश्चित. केलिया रसाचे रसस्वादन. आता आपण आंब्याचा रस केला गाडीवर आणि चाखला तर त्याची गोडी सांगता येईल. पण अगोदर जे आहे, जो चाखीला नाही आपण, रस केला पण चाखला का, मग त्याचं काय सांगता येईल? मग त्याला तुम्ही काय म्हणता? ज्ञान कसं म्हणता? सज्ञान. ते दशा सज्ञान ज्ञान म्हणते. आता त्याचं ज्ञान झालं का? केलिया रसाचे रसस्वादन, जर तो खाल्ला, सोय गोडी शिवी आपण, आईशी जे जशा ते विज्ञान, उद्धवा जाण, त्याला विज्ञान म्हणलं, त्याला ज्ञान म्हणलं. आता याच्यात कितीतरी महाराज अतिशय समजण्यासाठी हे आपल्या अनुभवाचं, म्हणजे आपण न ऐकल्यामुळं आपल्याला त्याचा थोडासा हे वाटतं. स्वतः स्वयंपाक केला पण अन्नातील तिखट खारट आणि मधुर हे ज्याने जाणले नाही, तो रस जोपर्यंत चाकला नाही, अशी जी अवस्था तिला ज्ञानी लोक परोक्ष ज्ञान म्हणतात. म्हणजे जगत ब्रह्म आहे असं बोललं जातं. कशासाठी दृष्टांत दिला काय ध्यानात येईन का? पण पुढं काय म्हणतात? आणि अन्नातील रसाचा स्वाद घेतला आणि स्वतः त्याची गोडी चाकली, अशी जी अवस्था तिला विज्ञान, अप्रोक्ष ज्ञान किंवा अनुभव ज्ञान असे म्हणतात. उद्धवा ते ज्ञान विज्ञानाचे लक्षण निश्चित जाण, असं ज्ञान आणि विज्ञानाचं लक्षण केलं. म्हणजे
जसं महाराज म्हणतात ना, माझा अनुभव आहे अंगी. जसं साधू संताला अनुभव आहे. आता आपल्यासारख्याला शब्द पांडित्य जरी नसलं पण शब्दाने वाचता येते, पण त्यांच्याकडे शब्द बी आहेत आणि त्याचा अनुभव बी आहे. म्हणजे त्या शब्दाचा आधी शब्दाने ज्ञान झालं. कुठं झालं? वृत्तीमध्ये झालं. वृत्तीला झालं तेव्हा ज्ञान, आणि त्याचा अनुभव आला की विज्ञान. मग ते ज्ञान खरं आहे का खोटं आहे? आणि ज्ञान कशाचं होतं? स्वतःचं होतं का झाडाचं होतं? आपल्याला जे ज्ञान होईल ते ब्रह्माचं ज्ञान होईल का मिथ्या प्रपंचाचं ज्ञान होईल? मिथ्या प्रपंचाचं. मग मिथ्या प्रपंचाचं ज्ञान होईल ज्या वेळेस हे मिथ्या ठरलं तर शिल्लक काय राहील? आणि हे मिथ्या ठरवलं याचा कोणी विचार करीन का? आणि त्याच्यावर वृत्ती तरी राहीन का? असं इतकं बारकाव्याने हळूहळू आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण थोडं का होईना पण मोठ्या लोकांचं श्रवण केलं पाहिजे, ज्यांनी शास्त्रशुद्ध ग्रंथ सुटलेले आहेत. आणि सांगण्याविषयी तिन्ही गोष्टी लागायच्या. महाराजांनी काल सांगितलं, श्रोत्रिय पाहिजे, ब्रह्मनिष्ठ पाहिजे आणि कृपाळू पाहिजे. ह्या तिन्ही अंगाने पाहिजे. चांगला पंडित आहे, शास्त्र चांगला अभ्यास आहे, पण कृपाळू नाही, त्याला काय सांगायचं? तो काय आपला आहे का? म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी असल्या तरच आपल्याला ते फल प्राप्त होईल. महाराज आता त्याने त्या तत्वदृष्टी, अदृष्टी, त्या तीन पोराचा शुभसंत ते राजाची कथा सांगितली आपल्याला. एवं ज्ञान विज्ञान निज संपत्ती, माझ्या उत्तम पदाची पदप्राप्ती, माझे वास्तव स्वरूप जे जाणती, त्याची मज प्रीती अनन्यत्वे. काय जाणायचं महाराज? एवं विज्ञान ज्ञान निज संपत्ती. आता इथं नाथ महाराजांनी ज्ञान आणि विज्ञान कशाला म्हणलं? अपरोक्ष ज्ञान आणि परोक्ष ज्ञानाला. माझ्या उत्तम पदाची पदप्राप्ती, माझे वास्तव स्वरूप जे जाणती, त्याची मज प्रीती अनन्यते. वेदशास्त्र युक्ती बळे, माझे स्वरूप काय शेनी न कळे, ते ज्याशी वस्तुत आकळे, मज त्या वेगळे प्रिय नाही. काय म्हणतात? वेदशास्त्र युक्ती बळे, माझे स्वरूप काय शेनी न कळे, ते ज्याशी वस्तुत आकळे, मज त्या वेगळे प्रिय नाही. आली हो विधानात. वेदशास्त्र आणि तर्क याच्या बळाने माझे स्वरूप कसे आहे हे कळत नाही, पण असे माझे अगम्य स्वरूप वस्तुस्थितीने ज्याला कळले, त्या ज्ञाना वाचून मला दुसरं काहीही प्रिय नाही. आणि त्याची अतिप्रीतेचे लक्षण, त्याच्या पावला पावले जाण, सर्वांग ओढून मी आपण करी लिंबून सर्वस्व. काय म्हणतो देव मग? त्याची अतिप्रीतीचे लक्षण. आणि असे जे ज्ञानी महात्मे असतात त्यांच्यावर अतिप्रेमाचं, अतिप्रेम मी करतो म्हणून तर महाराज इथं आले, देव इथं आला. देव त्या तुकोबाच्या घरी बाळातपण करायला गेला, जनाबाईच्या गौऱ्या येचू लागला. कशामुळं? मीराबाईचं विष प्याला, त्या मेहत्याची हुंडी भरली, सुदाम्याचे पोहे खाल्ले. कशामुळं? असा तो, असं ज्यांना यथार्थ ज्ञान होऊन
त्या भगवंतावर जे प्रेम करतात देव त्यांच्यावर त्याच्यापेक्षा 1000 पटीने त्यांच्यावर प्रेम करतो. नुसता प्रेम करतो नाही, सर्वांगाने त्यांचं रक्षण करतो महाराज. त्यांच्या पावला पाऊली जाण सर्वांग ओढवी मी आपण. मागे पुढे उभा कोठे न दिसे पाहता करी लिंबोन सर्वेशी. त्याशी जे वेळे जे लागे ते मी न मागता पूर्वी वेगे. म्हणून तर महाराज देव शिष्टाईसाठी कुठं जाणार होते? हस्तिनापूरला. आणि हे विदुर काकाला कळलं आणि विदुर काकाच्या मनात आलं नुसतं देव इथं येणारच आहेत तर उद्या आपल्या घरी आले तर बरं होईल. आमंत्रण दिलं तर का नाही महाराज? आमंत्रण तर दुर्योधनाचं होतं. दुर्योधनाने महाराज काय सोय केली ती त्याचं वर्णन स्वतंत्र बंगलाच बांधला, सगळी सोय केली देवाची. पण त्याचं राहिले का? त्याचं पाणी पिले का? त्याचं खाल्लं का? अरे मग तुम्ही कसं कुणाचं घेता आणि कोणाचं खाता? निश्चित याचा विचार झाला पाहिजे मला. कारण अशा लोकांचं जर आपण घेऊन खाल्लं किंवा पैसे बी घेतले तर महाराज आपल्याला दोष लागल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही सप्त्यात सुद्धा अशा लोकांच्या पंक्ती घेऊ नका. लोकांनी अन्न खाल्लं की त्याचा विकार झाल्याशिवाय राहणारच नाही. म्हणून पंक्ती देणारे शक्यतो शेतकरी बघा, हाली साधी पंगत देऊन द्या त्याला, बेसन भाकरीची पंगत देऊन द्या महाराज, उत्तम अन्न. आणि यांनी सगळे पक्वान्न जरी दिले 5 पक्वान्न तरी हे विकारच उत्पन्न करते. आणि ह्या गोष्टी आपण कटाक्षाने पाळल्या पाहिजेत महाराज. आपलं कर्तव्य आहे ते, ह्या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत. पण आपल्याला माहीतच नाही ना. आता दिंडी आहे आणि रस्त्याने चाललो मग कोणाचं खाता का? नाही खाऊ. त्याला काय होतं? आपण वारकरी देवाचे जावं हेच. अन्न कष्टाचं पाहिजे. जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करे. म्हणून सगळ्यात पवित्र अन्न शेतकऱ्याचं. त्याच्यानंतर व्यापारी. आणि अपवित्र अन्न सगळ्यात पुढाऱ्याचं, अतिशय अपवित्र. कारण सगळा हरामाचाच माल असतो. म्हणून पुढाऱ्याच्या नादी लागून. आणि ते काय आपल्याला रोग लागला ते आला की त्याचा सत्कार करा, त्याने 10,000 दिले 20,000 तिकडे चुलीत घालतोय पैसे. आमके आमके खासदार आलते, आमके आमके आमदार आलते, कशाला? मग देव त्यांचं ते मी न मागता पूर्वी वेगे त्याशी विरुद्ध ये जेने मार्गे तो मी निजांगे निवारी. आणि त्याला काही प्रतिबंध आला तर त्या प्रतिबंधाचंही निवारण मी करतो महाराज. आता पांडवाला किती प्रतिबंध आले महाराज. त्यांचं जीवन पहा, अख्खं जीवन त्यांचं प्रतिबंधामध्ये गेलं. आणि एवढं करूनही कुंती मातेला विचारलं तुला काय पाहिजे तर त्यावेळेस ती म्हणती मला दुःख पाहिजे महाराज. काय पाहिजे? दुःख पाहिजे. का? तर दुःखाच्या काळात तू हजर असतो आणि तुझं दर्शन रोज होतं आम्हाला. आणि आपल्याला काय पाहिजे? देव पाहिजे का? मग असे जे भक्त आहेत त्यांचं देव मागं पुढं निजांगे निवारी त्याशी जणी संसार वारा लागे या लागे मी पुढे मागे संभवता राहे
सर्वांगी आती प्रीती पांगे पांगलो. काय म्हणतात? त्याशी जनी संसार वारा लागे. कोणता वारा लागन? संसार. महाराज काय मागतात? अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा. मग संसाराचा वारा तिथूनच सुरू होतो खरा. अहंकारापासूनच सुरू होतो. या लागी मीच मी, पुढे मागे, माग पुढं कोण आहे? मीच आहे. त्याच्या संभवता राहे सर्वांगी अति प्रीती पांगी पांगलो. अति प्रेमाने मी त्याचा दास झालो महाराज. जेने ज्ञाने ज्ञानी प्रिय होती त्या ज्ञानाची पवित्र कीर्ती देव सांगे उद्धवाप्रती यथार्थ स्थिती निजबोधे. ज्या ज्ञानाने ज्ञानी प्रिय होतात त्या ज्ञानाची पवित्रता व कीर्ती देव स्वतः सांगतात उद्धवाप्रती यथार्थ स्थिती निजबोधे. सकळ साधना नवेची त्रिशुद्धी ते ज्ञान लेशे होय त्रिशुद्धी. ऐक उद्धवा सुबुद्धी ते ज्ञानशुद्धीचा महिमा. काय म्हणतात? कशाला मोठं सांगितलं आता इथं? सकळ साधना नव्हे जे शुद्धी, म्हणजे सगळ्या साधनांनी जे प्राप्त होत नाही ते ज्ञान लेशे होय त्रिशुद्धी. ज्ञानाच्या लेश मात्राने सुद्धा काय होतं? त्रिशुद्धी म्हणजे शुद्धी. ऐक उद्धवा सुबुद्धी ते ज्ञानशुद्धीचा महिमा. आता ज्ञानशुद्धीचा महिमा सांगतात त्यावेळेस तपजे परार्क पंचाग्नी तीर्थ गंगादी सरिता त्रिविनी जपू जो नाना मंत्र श्रेणी गो भूतील दाने स्वर्णादी. काय म्हणतात? तप जे परार्क पंचाग्नी, पंचाग्नी साधन करून सूर्याकडे दृष्टी ठेवून जे तप केले जाते किंवा त्रिवेणी संगमात गंगादी नद्यात जे तीर्थस्नान केले जाते किंवा वेद पुराणातील अनेक मंत्राचा जप केला जातो किंवा गाय भूमी तीळ स्वर्ण रत्न याच्या दानाने जे पुण्य मिळते आणि काही इतर पवित्रे जे स्वधर्मे कर्मादी स्वाचारे नाना याग अग्निहोत्रे पवित्र कार्ये अतिशुद्ध. आता आणखी इतर पवित्र स्वधर्म कर्माचे आचार आहे. तसेच स्रोत स्मार्त याग अग्निहोत्र इत्यादी पवित्र करणारी अतिशुद्ध जी कर्मे आहेत ती कोणती आहेत? तर एवं तपाधिक जे साधन या सकळाशी शुद्धी गहन ते ज्ञानलेशा समान पवित्रता तुळे. कसं सांगितलं? ज्ञानलेशा समान. तपादी जी साधने आहे या सर्वापासून होणारी सिद्धी अति गंभीर व श्रेष्ठ जरी असली तरी सुद्धा ज्ञानलेशाच्या बरोबरीला यांच्या सिद्धीची तुलना करणे ही योग्य होत नाही. ज्ञाननिष्ठा अर्धक्षणे. काय ओवी महाराज? काय? ज्ञाननिष्ठा अर्धक्षणे जे पवित्रता सोये लहाने ते तपादी नाना साधने नाही पावने कल्पांती. म्हणजे कल्पचे कल्प जरी तप केलं पण अर्धक्षण, जसं ते म्हणतात ना तुम्ही हमेशा अर्धक्षण घडी काय सत्संगती महत्पापा, तसं अर्धक्षण जरी ज्ञाननिष्ठा झाली, अरे अर्धक्षण हे जगत मिथ्या आहे असा जरी आपल्या बुद्धीचा निश्चय झाला अर्धक्षणापुरता, तरी महाराज खूप मोठी साधना आहे ती. याला काय म्हणायचं आता? आरक्षणच म्हणायचं ना त्याला. अरे साधकासाठी आरक्षणच आहे. कोणी
साधकासाठी काय आहे? आरक्षणच आहे महाराज आपल्याला. पण आरक्षण कळा ना आपल्याला, म्हणून आपण भांडतो. अजून ते काहीतरी तुम्हाला, आता काय तुम्हाला सगळं दिलेलं आहे ना. जे पवित्रता सोयलाने ते तपादी नाना साधने नाही पावने कल्पांती. आयशे जे पवित्र ज्ञान ते मुख्य ते धरुनी जाण. माझे करावे भजन तेची निरूपण हरी बोले. काय म्हणतात? असं जे पवित्र ज्ञान आहे ते मुख्य ते धरुनी जाण, म्हणजे त्याचं अनुकरण करून किंवा ते प्राप्त करून माझे करावे भजन तेचे निरूपण हरी बोले. नाही पवित्र काय मी विद्यते काय प्रमाणे ते नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिही विद्यते. महाराज म्हणून माऊली महावैष्णव काय ज्ञानेविन एके उपाय करीशी जितो की ती गुंफीशी ते रुखी गुंफीची आधी के हां हां म्हणजे ज्ञाना वाचून जेवढे उपाय केले जातात तेवढे काय होते? गुंत्याला कारण होते. म्हणून किमान आपल्याला प्राथमिक तरी ज्ञान असावा. देह मिथ्या एवढं तरी आपल्या पक्क डोक्यात राहावा. मग फोटो काढणार नाहीत आणि त्याची जाहिरात करणार नाहीत. किमान एवढं तरी हार घालणार नाहीत. नाही तर 10-20 हार घालून काढा महा फोटो आणि बांधा याड्या बाबूला जाणार काला. हां आणि सध्या इतका भरणा झाला त्यांचा. आता एखादा तरी अभंग आहे का? एखादा तरी प्रमाण आहे का? असं कुठं सापडत नाही वसंत वाङ्मयामध्ये. देहाच्या निराशे देवाता ऐसा देहाचा विसर महाराज भक्त आयशे जाना. म्हणजे सगळे प्रमाण असेच आहेत की तुम्ही देह बुद्धी घालवा. आता महाराज मोगा अभंग गेला दे माझ्या लक्षात नाही आलं मोगा. ते म्हणले आता देहबुद्धी गेली तर लोभ कोणला राहीन हो? देहबुद्धी म्हणून लोभ आहे आणि देहबुद्धीच गेली तर लोभ कोणला राहीन? लोभाचं काय काम आहे? अरे बायकोलाच फारकत दिली तर मिळवणी कशाला राहीन? बरोबर आहे का? देहबुद्धी गेली तर लोभ कशाला राहीन? लोभ कशामुळे? देहबुद्धीमुळे लोभ आहे. त्याच्यासाठी पुन्हा प्रयत्न करायची गरज नाही. या कार्याने गा उद्धवा ईसा पवित्र ज्ञानाचा यावा तेथ प्रक्षाळुनी निज भावा जीव तो ओळखावा परमात्म तत्वे. आता इथे सगळ्यात शब्द घातला काय? प्रक्षाळुनी. काय कसा घ्यायचा? तेथ प्रक्षाळुनी निज भावा जीव तो ओळखावा परमात्मत्वे. हे उद्धवा याकरिता असा जो पवित्र ज्ञानाचा ओघ आहे त्यात अंतकरणाला स्वच्छ धुवून जीव परमात्मा आहे असे ओळखावे. पण अंतकरणाला धुवून अंतकरण घाण करून नाही. मग अंतकरण ज्या साधनाने शुद्ध पवित्र होतं त्याच साधनेवर साधकांनी आरूढ राहिलं पाहिजे करावा. आणि त्याने जे भजनाची कोणाचं त्या भजनाचं लक्षण सांगतात ते ऐका मांदा. तेव्हा जेथे देखे जे काही ते मी वाचून आन नाही. मग अनन्य भावे ते ठाई भजे पाही भावार्थे. काय म्हणतात? तेव्हा जेथे देखे ते जे काही म्हणजे जे पाहतो
जे ज्याला दिसतं तिथं भगवान सोडून काही आहे का? आता आपण जर इथं बसलो, इथं कुठं ब्रह्म नाही, चौकडच आहे. आता हे आपलं काय बोल नाही, अनुभव आहे का? नाही. अनुभव का नाही? तर यथार्थ ज्ञान नाही, जीव ब्रह्माचं ऐक्य नाही. आणि हे तरी काल बाबांनी सांगितलं, महाराजांनी सांगितलं, हे कोण सांगतं? अरे फक्त उत्तरमीमांसाकारच सांगतात, दुसरं कोणीही सांगत नाही. म्हणून वेदांतशास्त्राच्या नादी लागावं, लागलं तर त्याच्या नादी लागावं, नाही तर कुणाच्याच नादी लागू नये, विहिरीत उडी टाकून मारावं. आता आपण रोज हरिपाठामध्ये मग म्हणतोच ना, हरीची आता असं हरिदाय दिशा. कोणत्या शास्त्राला सिद्ध कर बरं म्हणा, होतं कधी? हे लक्षण कुणी सांगितलं? फक्त वेदांतांनीच सांगितलं, उत्तरमीमांसाकारांनीच सांगितलं. मग बाकीच्यांनी ईश्वरच मानला नाही काही पठ्ठ्यांनी, मग संबंध लागेल का? लागणार नाही मला. म्हणून असं आपल्याला ऐशे ज्ञान विज्ञान संपन्न होऊन करावे माझे भजन. त्या भजनाची निज गुण ऐकू संपूर्ण उदावा. तेव्हा जेथे देखे जे काही ते मी वाचून आण नाही. मग अनन्य भावे ते ठाई भजे पायी भाव वाढते. मग आता कुठं देव नाही त्याला, आणि कुठं भाव नाही त्याचा? आता सगळ्यात तोच आहे ना. अनुरेणू थोकडा तुका आकाश आहे, कुठं नाही दे महाराज. मग देऊलाच आहेत का? इथं नाहीत का? ऐशिया माझ्या भजना हाती उसंत नाही अहोराती. जागृती स्वप्न सुषुप्ती माझी निज भक्ती न मोडे. कसं सांगितलं महाराज आता? ऐशिया माझ्या भजना हाती उसंत नाही अहोराती. जागृती स्वप्न सुषुप्ती तिन्ही अवस्थामध्ये काय करतो? तो भजनच करतो. आता आपण तिन्ही अवस्थात काय करतो? संसारच करतो ना. झोपले, सुसुप्तीत गेले, पण उठले की कोणाचं ध्यान आहे? त्याचं ध्यान आहे का देवाचं? संसाराचं. स्वप्न पडलं तरी कोणाचं पडतं? त्याचंच. आणि जागृतीत दिवसभर तरी करतो कोणाचं? त्याचंच. मग हा नसल्याला संसार सत्य मानून त्याच्या मागं लागलो आपण. मग असल्याला देव दोरावला का नाही? मग असं यथार्थ ज्ञान झालं त्याला, जगत मिथ्या ठरलं. महाराज त्याच्या भाई मग जागृती स्वप्न राहिली का? सुसुप्ती? अरे सगळ्या अवस्थात ते ब्रह्मच झालं ना. मग भजन करायला का? ते भजनच आहे त्याचं. तो बोलन तो जप माझा, तो चाले तिथे तुली माझी पूजा. तो जो काय करीन ते त्याचं कार्य झालं मला देवाचं. विसरोनी जावे जेथे तेथे तेथीचे देखे माते. मरण आले विस्मरणा ते स्मरण तेथे हरपले. काय म्हणतात? विसरोनी जावे तेथे. कुठं? तेथेची देखे माते. आता कुठं नाही? ती गवळण जशी म्हणती, कहा पग दारू देखे तो आनेरा. आता तिचा पाय वरच्या वरच राहिला ना, खाली पाय ठावा तर देवे. तसं तेथे देखे माते म्हणजे मला पाहतो. मरण आले कोणला? विस्मरणाला मरण आलं. आणि आमच्या स्मरणाला मरण आलं. स्मरणही तेथे हरपले म्हणजे आठवण आठव गेला भावा भाव झाला स्वयमेव पांडुरंग. या परिज्ञान विज्ञान संपन्न मज वेगळे न देखती आन. तैशीच माझे अनन्य भजन शुद्ध भक्ती जाण या नाव. ह्याला कोणती भक्ती म्हणतात? शुद्ध भक्ती म्हणतात. मागा मुनीश्वरी याची गती माझे करोनी अनन्य भक्ती. मज पावले जैशा रीती ऐक तुझ प्रती
सांगेन. मग माग ऋषी मुनी संत साधू जसे आले तसे